पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागात कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून संबंधित कंपनीकडून भ्रष्टाचार होऊन देखील पुन्हा त्याच कंपनीला टेंडर दिल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून या प्रकरणाची चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि शाखा प्रमुख गणेश लांडगे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे। तर या कामासाठी घेण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांच्या नावे पालिकेकडून पूर्ण पगार घेऊन कामगारांना मात्र ठरल्यापेक्षाही कमी पगार दिल्याची बाब समोर आली आहे। अकॉर्ड वॉटरटेक अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 2017 पासून मलनिस्सारण कामाचा ठेका देण्यात आला होता। या कंपनीकडून 25 टन व 16 टन 2 रिसायकल, 16 टन जेटिंग मशीन 3 वाहन, रॉब बॅकेट 3 वाहन, 32 मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्या होत्या। परंतु कोविडच्या काळात एकही गाडी चालवण्यात आली नाही, तरी देखील खोट्या कामाचे बिल काढण्यात आले व कामगारांचे पगार थकवण्यात आले। 19 पासून अकॉर्ड या कंपनीला टेंडर दिलं गेलं होतं ड्रेनेजसाठी आणि त्यामध्ये 365 दिवसाचा हा टेंडर होता। त्यामध्ये बऱ्याचशा गाड्यांचा वेगवेगळ्या गोष्टीला रेट आपल्या महानगरपालिकेकडून दिला होता। जसा की काही गाड्यांना 16 टनच्या 25 टनच्या अशा गाड्या होत्या की 25,000 रुपये पर डे, काही गाड्यांना 72,000 रुपये पर डे आणि कामगारांना 850 रुपयांनी मोबदला हा दिला जात होता महानगरपालिकेकडून। म्हणजे ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने कामगारांचा पगार हा 25,500 रुपये ठेकेदाराला दिला होता, पण आमच्याकडे जे कामगार आहेत त्या कामगारांना त्या ठेकेदाराने फक्त 10,400 पर महिन्याला पगार दिलेला आहे आणि हे वारंवार आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, त्याचं लेखी सुद्धा दिलेलं आहे। दुसरी गोष्ट, यामध्ये जी गाड्या वापरल्यात रिसायकल आणि सुपरसायकल, ह्याच्यामध्ये आम्ही माहिती अधिकारामध्ये जी माहिती मागवली ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे 2019चे फोटो आहेत, 2022चे फोटो आहेत, पण कोविड काळातले फोटोज नाहीये। कारण की आमचा आरोप आहे की ह्या टायमाला त्यांच्या गाड्या चालल्याच नाही आणि महानगरपालिका त्याचे फोटो देत नाही आणि ह्या कर्मचाऱ्यांना जरी विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील की तेव्हा गाड्या चालल्याच नाहीये, फक्त गाडी चालवत होती कोविड सेंटरला, एक गाडी चालवत होती फक्त 2 तासाकरता चालवत होती, बाकी गाड्या बंद होत्या, तरी सुद्धा महानगरपालिकेने त्या ठेकेदाराला पूर्ण पैसे दिलेले आहेत। काहीतरी महिन्याला 51 लाख रुपये त्या माणसाला देत होते, मग हा पैसा दिला कोणाला? आणि हे जे कामगारांना आम्ही जे लोक आयुक्तांना जे पत्र दिलं होतं आमच्या गणेशने, त्याला त्या अधिकाऱ्यांनी लोक आयुक्तांना सांगितलं, त्या पत्रामध्ये असं दिलंय, ही फसवणूक केली लोक आयुक्तांची पण अधिकाऱ्यांनी, की त्यामध्ये असं दिलं की कामगारांना राहायला खायला सगळी सोय केली होती, पण एकाही कामगाराला राहायला आणि खायला सोय केली नव्हती, हा आमचा आरोप आहे। आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये ज्यांनी जे पगार दिला पैसे दिलेत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदारांना, त्यांच्यावरती निलंबन आणावं, त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। किती पेमेंट होतं आणि किती कामगारांना देण्यात आले? 40 कामगार होते, त्यामध्ये 850 रुपयांनी महानगरपालिका पैसे देत होती, पण यांच्या अकाउंटला 10,400 रुपये येत होते। मुळात म्हणजे 25,500 रुपये महानगरपालिका त्यांच्याकडे देत होती आणि 72,000 रुपये हे पर डे नुसार सुपरसायकलचा रिसायकलचा रेट होता आणि रिसायकल ही चाललीच नाही त्या टायमाला। ह्यांनी आम्हाला रिसायकलचे GPS फोटो दाखवावे पर डे नुसार, कुठे चालली कधी चालली। आम्ही मान्य करतो की आमचा आरोप खोटा ठरेल।